पिझ्झा बनवायचा आहे, तुम्ही तर कधीच बनवला नाहीये. अगं पिझ्झा म्हणजे एक प्रकारची भाकरीच ना. गावाला नाही का शेतावर जाताना भाकरीवर भाजी पसरून देतात तसंच. आई तसं नसतं ते. बोला, आहे तयारी? हो आहे आमची तयारी. मी बनवते पिझ्झा. मॅडम लोबो, हा पिझ्झा मीच बनवणार. मीराने आधीच आईना पिझ्झा बनवायला शिकवला असेल तर. नाही वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यांना पिझ्झा बनवता नाही येणार आणि पिझ्झाचं सामान कुठे ठेवलंय हे फक्त मलाच माहिती आहे. हो आलो 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 आलो. चला चला चला. काय रे? चला चला. अरे चला काय, ते दोघं कुठे आहेत? त्यांना वेळ आहे जरा, आपण पुढे जाऊ. अरे उशीर होतो म्हणजे ते येणार आहेत ना आपल्या बरोबर? अहो बाबा, ऑफिस बंद केल्यानंतरही त्यांना अर्धा तास लागतो. विघ्नेश दादा अर्धा तास नक्की घेतो आणि प्रथमेश दादा आधी लॉक करणार, मग चावे घेणार, मग चेक करणार, मग इन्स्ट्रक्शन देणार. खूप वेळ जातो. मॅच सुरू होईल. चला पटकन तुम्ही चला. अरे मॅच सुरू होईल काय? हे दोघं कसे येणार मग? आणि नको ते माझ्या नावाने ओरडत बसतील. आणि अरे बाबा नको, मग ते कसे येतील? ते उगाच माझ्या नावाने आरडाओरडा करतील आणि तू. आपण नको ना, उशीर. काय रे रमेश? पत्र आलं होतं मगाशी, द्यायला विसरलो. जा तू. पत्र. काय झालं आबा? काही प्रॉब्लेम? आबा आबा काय झालं? सांगा ना. काही आबा. बरं रमेश, कारखान्यातले सगळ्या मशीन्स नीट बंद कर, ठीक आहे? सगळे पंखे दिवे सगळे व्यवस्थित बंद करायचे आणि मगच कुलूप लावायचं. आणि हो, देवाजवळचा दिवा आहे ना, 1 मिनिट थांब. तो बंद केल्याशिवाय कुलूप लावायचं नाही. कारण काय होतं, 1 मिनिट. हो हो, मी काय होतं ना, उंदीर येतात वाद घ्यायला म्हणून आणि आग लागू शकते. आणि हो, तर हे सगळं नीट लक्षात ठेव. हा हो दादा, चल ना आता. काय त्याला सगळं पाठ आहे. पण म्हणून काय झालं, त्याला सांगायला नको? नाही, त्याला कळलंय सगळं. कळलंय ना रे. हो चल 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 चल. आबा. अरे ऋषी काय झालं? परत का आले आबा? अरे मलाही नाही माहित. म्हणजे त्यांनीच ते एक इन्व्हॉल्व आबांच्या हातात दिला आणि काहीतरी वाचून आबा जरा गंभीर झाले. पण काय होतं काय त्या? अरे मलाही नाही माहित. चल विचारू जरा. थांबाई. अहो कॅश वेनी, तुम्ही नाही आलात? पहिला पिझ्झा तुम्ही बनवणार आहात ना? नाही, आधी सुनबाई बनवतील पिझ्झा. अहो मगाशीच तर म्हणालात ना पहिला टर्न तुमचा आहे म्हणून. ते फक्त आव्हान देण्यासाठी होतं. कुणी काय करायचंय, कधी करायचंय हे सगळं आम्ही ठरवणार. अहो वहिनी, पण मीरा राहू दे, मी बनवते आधी पिझ्झा. गायत्रीजी, मला पिझ्झा बेस द्या आणि थोडंसं सामान आणून द्या, मी बनवते पिझ्झा. नको, पिझ्झा मीच बनवणार आणि तोही माझ्या पद्धती. पण सुनबाई, भाकऱ्या नाही, पिझ्झा बनवायचा आहे. तेच बनवते सासूबाई. आबा काय झालं?
ते रमेशने तुम्हाला आता काहीतरी इन्व्हलप दिलं, काही प्रॉब्लेम आहे का? आबा हो बोला ना, काय आहे? लीगल नोटीस? मकरंदच्या कोणा दूरच्या नातेवाईकांना पाठवले. मकरंदचा जेव्हा मला फोन आला तेव्हा तो मला असं म्हणाला की मला कोणीही नातेवाईक नाहीत, मी एकटा पडलो इथे, म्हणून मी त्याच्या सेवेसाठी गेलो ना हरिद्वारला. अहो पण मग तुम्ही तिकडे गेलात, त्यांची सेवा केली, हे सगळं तुम्ही चांगलं केलं ना. मग याच्यात लीगल नोटीस पाठवण्यासारखं काय? तेच तर. या सोकॉल्ड नातेवाईकाचं असं म्हणणं आहे की मकरंदच्या आजारपणाचा फायदा घेऊन मी ती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करवून घेतली. काय? अरे मुदलात ती प्रॉपर्टी काय हेच मला माहिती नाहीये. मकरंदनी मरणापूर्वी कधीतरी ती माझ्या नावावर केली म्हणे. तर मला सांग, मी हे असं करेन का? शक्यच नाही हो बाबा. मकरंद काकांनी त्याची सगळी प्रॉपर्टी खरंच तुमच्या नावाने केली आहे? हा झाला तयार पिझ्झा. छान, खूप छान, सुंदर दिसतंय. पण नक्की काय म्हणतात त्याला सुनबाई? पिझ्झा. तू गप्प बैस ग जरा. सुनबाई, तुम्ही याला लाख पिझ्झा म्हणाल, पण हे खाणाऱ्यांनी म्हणायला पाहिजे ना. हो अगदी बरोबर, खाणाऱ्यांनी म्हणायला हवं. मी खाऊ, मी खाऊ. वहिनी जरा गप्प बसता का? सुनबाई, हे पिझ्झा सारखं जरी दिसत असलं ना, तरी हा पिझ्झा नक्कीच नाहीये. पण ते ठरवणार कोण? खाणारे. हम्म. खाऊ खाऊ, मी खाऊ. वहिनी, मी चव घेऊन सांगते. वा, म्हणजे हे तर असं झालं, मांजराला उंदराची साक्ष. म्हणजे तू तर म्हणशील की ह्याच्यासारखा दुसरा पिझ्झा कुठे असूच शकत नाही. तुम्हीच सांगा मग सुनबाई, कोण ठरवणार हा पिझ्झा आहे की नाही ते? मी सांगते. अशी एक व्यक्ती जी रोज पिझ्झा खाते, आणि तो सुद्धा कॅश वहिनींच्या हातचा. म्हणजे गौरव. करेक्ट. हो हो, अगदी बरोबर. गौरव बाहेर खेळतोय. त्याला जर सांगितलं ना तर तो लगेच ओळखेल, कारण त्याने एवढा पिझ्झा खाल्लाय ना, त्याला काही वेळ लागणार नाही ओळखायला. बाहेर आहे, बाहेर आहे, त्याला बोलव. हो. गौरव. अरे पण त्या मकरंदच्या नावावर काही नाही. आणि उपचारासाठी पैसे नव्हते म्हणूनच ते हरिद्वारच्या त्या आश्रमामध्ये राहायला गेलेले ना. हो तेच म्हणतोय मी. काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांच्या वकिलाशी बोला ना एकदा. ऋषी, काय? फोन लाव जरा. अरे मला माहिती नाहीये की त्या मकरंदला बायका मुलं आहेत का नाही, त्याच्या नावावर काही प्रॉपर्टी आहे की नाही, आणि हे असे प्रॉपर्टी वगैरे घेण्याचे धंदे मी का करेन? आबा तुम्ही जरा शांत राहा ना, सगळं व्यवस्थित होईल. हा लागला. हॅलो. नमस्कार, ऍडव्होकेट देशपांडे का? हो बोलतोय. मी विनायक रत्नपारखी बोलतोय. आपली नोटीस मिळाली मला. मला जरा सांगाल का ते
काय आहे? त्या नोटीसमध्ये सगळं लिहिलंय की तुम्ही फसवून त्यांची संपत्ती. अहो मला माहीतही नाही की त्यांच्या नावावर काही प्रॉपर्टी आहे. माझ्या अशिलाच्या म्हणण्यानुसार तुम्ही शेवटच्या दिवसात मकरंदच्या बरोबर होता, बरोबर? हो. आणि माझ्या अशिलाला म्हणजे मकरंदच्या मुलांना एक पत्र सापडले आणि त्यात असं लिहिलंय की त्यांनी सगळी संपत्ती एका विलद्वारे तुमच्या नावे केली आहे. असं कुठलंही विल मी पाहिलेलं नाहीये. अहो खोटं आहे हो सगळं. हे बघा, मला ते माहित नाहीये. तुम्ही त्यांच्या मुलांशी बोलून घ्या. मी त्या मुलांचा नंबर तुमच्या मोबाईलवर पाठवतोय. ठीक आहे, माझा मोबाईल नंबर लिहून घ्या का? आहे माझ्याकडे. मकरंदने पत्रात लिहिले. या. आबा काय म्हणतात ते म्हणतात की तुम्ही त्यांच्या मुलाशी बोल. नंबर पाठवला त्याने. ऋषी, हो. जरा हा फोन ला. गौरव, गौरव, का बोलवलं मला खेळता खेळता? हे काय? आज पण फॅन्सी ड्रेस आहे आपल्या घरी. हो 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 बेटा. गौरव, मला हे सांग बघू, हे काय आहे नक्की? हा पिझ्झा आहे? हो आजी, हा पिझ्झा आहे? हो, डेलिशियस इंडियन पिझ्झा. खराब आहे ना? खराब आहे ना? वाटलंच मला. एकदम मस्त आहे. तू बनवतेस त्याच्यापेक्षाही. तू जा, हा पिझ्झा घेऊन जा. सगळा संपव. जा. थँक्यू आजी. ही फेरी देखील सासू टीम जिंकलेली आहे. आणि आता सून बनलेल्या सासूबाई टीम सांगतील की सून टीमनी काय करायचं ते. नाही, पण मी काय म्हणते, त्या पिझ्झाच्या वासाने ना भूक लागली जरा. आपण आधी खाऊन घेऊया का? ठीक आहे, आम्ही केलेला पिझ्झा तुम्ही खाऊन बघा. नको, आमच्याकडे आहे आमची आमरसपुरी. चला. हे बघ बाळा, मी काय म्हणतो ते ऐकून घे जरा. या सगळ्या प्रकरणातलं मला काहीही हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? काय मूर्ख मुलगा आहे. मोठ्यांची बोलायची अजिबात रीत नाही याला. आबा, आबा काय म्हणाला तो? मी खोटं बोलतोय असं म्हणाला तो. माझ्या बापाच्या आजारपणाचा फायदा घेऊन तुम्ही हे खोटं विल बनवलंय. आबा मला काय वाटतं माहितीये का, आपण आपल्या वकिलांशी बोलूया ना याबाबत. हा हा करेक्ट. आबा प्रथमेश दादा जे बोलतो ते अगदी बरोबर आहे. आपण आपल्या वकिलाला कॉन्टॅक्ट करूया. बरं, त्याआधी मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही एकदा जरा आठवून बघा ना शांतपणे. काय काय आठवू मी? हेच की तुम्हाला मकरंद काकांनी काही सांगितलं होतं का मृत्यूपत्राविषयी? अरे मग इतका वेळ काय सांगतोय मी? आबा म्हणजे प्रथमेश दादा बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. कारण आपले वकील सुद्धा तुम्हाला हेच विचारतील. हे बघा आबा, मकरंद काकाच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हीच त्याच्यासोबत होतात. तुम्ही जरा आठवून बघा ना, त्यांनी काही कागदपत्र वगैरे तुम्हाला दिली आहेत का? हा
शेवटची 5 आव्हानं, त्यानंतर निकाल लागेल सासू सून अधिकारांचा. पुन्हा सुरू होतोय सासू सून जंगी सामना. आता ही स्पर्धा आहे इडली डोसा वडा. म्हणजे मी सांगते समजावून. इडली वडा डोसासाठी मी काही हावभाव करीन तसेच तुम्ही करायचे. म्हणजे डोसा, इडली आणि मेदू वडा. आता मी इडली म्हणलं की असं करायचं, डोसा म्हणलं की असं, हे हावभाव मी सांगेन तसे करायचे. जर कोणी चुकलं तो बाद. जी टीम जितक्या वेळा जास्त बरोबर करेल ती टीम जिंकली. आलं लक्षात? सुरू करूया. हे सगळं 30 सेकंदात व्हायला पाहिजे. स्टार्ट. डोसा, इडली, वडा, इडली, वडा, डोसा, 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 वडा, इडली. नाही, तुम्ही चुकलात. बाद. डोसा, वडा, इडली, वडा, इडली, डोसा, वडा, डोसा, इडली. टाइम आउट. किती बाद झाले सून टीम. सासू टीम जिंकलेली आहे. सुई दोरा. तुमची वेळ सुरू होतीये आता. अभिलाषा वहिनी, हा राऊंड खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. हो हो, अगदी बरोबर बोलतेस तू. आपल्याला विचार करायला हवा. त्या जरा वेळ माग त्यांच्याकडे. वेळ. सुनबाई, मला विचार करण्यासाठी वेळ हवाय. ठीक आहे. थँक्स सुनबाई. हा, अहो तुम्हाला सुनबाई म्हणून म्हणतात तर तुम्हाला अपमान वगैरे काही वाटत नाही का? अहो, सुनांना मुलींसारखं समजायचं की मग अपमान वगैरे काही वाटत नाही. आणि खरं सांगू का, आयुष्यभर जर सुखात लोळायचं असेल ना तर हे सगळं चालवून घ्यायचं. मी समजलं नाही. अहो, सासू होते ना तेव्हा सगळी कामं मलाच करावी लागायची. पण या दोघी सासू झाल्या तेव्हापासून घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि कामं यांच्या डोक्यावर पडली. हे बाकी खरं आहे. सासूचं पद म्हणजे टेन्शन आणि काम. पण हे माझ्या सुनांना कळतच नाही. त्या सासू झाल्यापासून मला सकाळी लवकर उठावं लागत नाही, घरातली कामं करावी लागत नाहीत. हे तर मस्त झालं तुझ्यासाठी. यापुढे तर आणखीन मस्त होणार आहे मॅडम लोबो. म्हणजे काय होणार आहे? आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू होईल आणि नंतर सणवार. म्हणजे मग देवपूजा, घरातलं आवरणं, पहाटे उठणं, उपासा तापासाचे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे करणं, कामच काम. हे सगळं सकाळी लवकर उठून कोण करणार? त्या ज्या सासूबाई बनल्यात त्या. आपण मस्त लोळायचं. हा, हे आयडिया भारी असते. हा, दरवर्षी माझी सून बी पावसात पिकनिकलाच जाते. हो, पण या वेळेला पिकनिकला आपण जायचं. त्या करत बसतील काम.